पार पाडलं, परंतु त्यावरच सर थांबले नाहीत. आपल्या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये आणि कौशल्ये याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गेली 12 वर्षे सर इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघ मुंबईमध्ये पूर्णवेळ सेवा देत आहेत. आतापर्यंत 8 राज्यातील जवळजवळ 90 जवाहर नवोदय विद्यालय त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांचा समावेश आहे, जसे की ओडिसा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक आणि केरळ इत्यादी विविध राज्यांमध्ये जवळपास 90 शाळांना सरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच गेल्या 10 वर्षात जीवनमूल्य आणि कौशल्य कार्यक्रमांसाठी विविध हजार महाविद्यालय, शाळा आणि यांना सरांनी भेट दिलेली आहे. यापुढचे मार्गदर्शन सर आपल्याला करतीलच. Thank you, sir, for welcoming me here and giving me the opportunity to serve in a small way. Thank you, madam, for giving me introduction. कोणत्या भाषेत बोलू? आपल्या भाषेत त्यात सोपं जाईल का आपल्या हृदयाची गोष्ट आहे किंवा हृदयाचा संदेश आहे. मन की बात म्हणतात मोदीजी, मन की बात या आत्मा की बात. आत्मा आणि आत्म्याचा काय संबंध आहे का? काय संबंध आत्म्याशी? आपला काय संबंध आहे आत्म्याशी? नाही. आत्मा काय सहज आत्मा मला माहीत नाही. जे काय आहे ते फक्त शरीर खरा माणसाचं. आत्मा कोण आहे ते म्हणतात ना, आपण अभ्यास केला पाहिजे. कसा अभ्यास केला पाहिजे? आत्मा ओतून अभ्यास केला पाहिजे. असं ऐकलं तुम्ही? मला सांगतात त्यावेळी शिक्षक सांगतात अभ्यास कसा केला पाहिजे? आत्मा ओतून केला पाहिजे. म्हणजे काय? मन लावून केला पाहिजे. किंवा आपला आपण जे आहोत तो जीव आहे. आपण सायन्स शिकतो ना, बायोलॉजी शिकतो तुम्ही, लाईफ सायन्स बायोलॉजी. तर जीव जो आहे ते आपण आहोत. आणि हे जे शरीर आहे हरामातलं शरीर, ही आपली गाडी आहे. हे समजलं. आज ज्या समाजाच्या समस्या आहेत, असंख्य समस्या आहेत समाजामध्ये. लिहायचं म्हटलं काउंटिंग, असंख्य समस्या आहेत. कौटुंबिक समस्या आहे, वैयक्तिक समस्या आहे, सामाजिक समस्या आहे, जागतिक समस्या आहेत ना. त्यांचं मूळ कारण आत्मसंयम नसणे. आत्मसंयम, सेल्फ कंट्रोल नसणे हे मोठं कारण आहे सगळ्या समस्या. वाद विवाद, भांडणं, द्वेष, सर्व काही, आतंकवाद. आत्मसंयम नाही. आत्मसंयम का नाही? आत्मज्ञान नाही. संबंध बघा, आत्मज्ञान नाही. एवढं नाही सर, आजकाल आम्हाला खूप ज्ञान, आम्हाला मोबाईल, कम्प्युटर, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स खूप ज्ञान आहे. आत्मज्ञान म्हणजे मला सर माहिती आहे. आत्मविश्वास माहिती आहे? आत्मविश्वास मागे येतो आवाज माझा. आत्मविश्वास म्हणजे काय? स्वतःवर विश्वास. मग आत्मज्ञान म्हणजे काय? स्वतःचे ज्ञान, आत्मज्ञान. अजून सांगता येईल आत्म्याचे ज्ञान. एक आत्म्याचे ज्ञान किंवा एक स्वतःचे ज्ञान. आत्मसंयम, आत्मज्ञान नसल्यामुळे. आत्मसंयम का नाही? आत्मज्ञान नाही. आज बघा लोकांना काही मेडिकलचं ज्ञान आहे, टेक्निकलचं ज्ञान आहे, जगाचं ज्ञान, मोबाईल, कम्प्युटर, सगळं ज्ञान. पण चांगलं काय खावं, काय न खावं, चांगलं काय, वाईट काय, काय बघावं, काय नाही बघावं, काय बोलावं, काय नाही बोलावं, काय करावं आणि काय नाही करावं, हे सुद्धा समज नाही, कमी होत चालली. आम्ही समाजामध्ये काही डॉक्टर्स बघितलेले आहेत, जवळून बघितलेले आहेत, त्यांना व्यसनाशिवाय जगता येत नाही. तर डॉक्टर्स लोकच व्यसनी असतील तर समाजाला काय सेवा देतील? ते फक्त व्यवसाय चालवतो, आपलं दुकान चालवतो, असं स्थिती जगाची, समाजाची. म्हणताय आमची काय आहे? 24/7 सेवा आहे. 24/7 वी गिव्ह सर्व्हिस, मेडिकल सर्व्हिस. पण ही सेवा आहे का फक्त पैसा कमवणे? हे आपण समजू शकतो.
जो व्यक्ती स्वतः संयमी नाही, व्यसनमुक्त नाही, तो काय समाजाला सेवा देऊ शकेल? देऊ शकेल का? सेवा काय असते? सेवेची सुरुवात होते आपल्या स्वतःच्या आचरणावर. त्याचा आचार शुद्ध नाही, त्याचा प्रचार, त्याची सेवा शुद्ध होईल का? नाही होणार. इंग्लिशमध्ये म्हण आहे, ॲक्शन्स स्पीक लाउडर दॅन दी वर्ड्स. आपले ॲक्शन्स असतात. मी खूप मोठं लेक्चर देतो मला की चांगलं काय वाईट काय आहे, त्याचं पालन वीस केलं नसेल त्याचा प्रभाव होईल का? नाही होणार. सो ॲक्शन्स स्पीक लाउडर दॅन दी वर्ड्स. एक मोठं नाव आहे सिंधुताई सपकाळ. ऐकलंय? अनाथांची माय. सिंधुताई सपकाळ. शिक्षण कमी, तिसरी हाफ टाईम पास, तिसरी हाफ टाईम पास सांगायचं की म्हणजे सांभाळ शिकली बा तिसरीला. जीवनामध्ये अनेक अन्याय झाला त्यांच्यावर किंवा अनेक कठीण प्रसंग आले, पतीने सुद्धा बाहेर काढलं, पण तिला भगवंतामध्ये श्रद्धा होती. तिची बुद्धी शुद्ध होती. तिला अनेक वेळेस आत्महत्येचे सुद्धा विचार आले डोक्यामध्ये. जीवन कठीण झालं जगणं. एकटी बाई होती, कोणी माणूस म्हणजे पतीच हे नाही, वडिलांचाही वडील पण येऊन गेलं त्यावेळेस. एकटी होती, एक मुलगी होती जवळ लहान. जीवन कसं जगायचं खूप मोठा प्रश्न होता. पण भगवंतामध्ये श्रद्धा असल्यामुळे तिला हिंमत आणि आत्मविश्वास होता. तिला जगातील सर्वात सुरक्षित जागा कोणती वाटली असेल ती कोणती होती? स्मशानभूमी. आपल्याला वाटेल बाबा स्मशानभूमी खूप भयानक, तिथे भूत असतात, आत्मे असतात, काय प्रेतात्मे असतात, कसं काय ते जाऊ शकतो. पण त्या बाईला सर्वात सुरक्षित जागा काय वाटली? स्मशानभूमी. कशामुळे? तिला भय नव्हतं, भूतांचं भय नव्हतं, त्या भगवंतामध्ये श्रद्धा होती. ज्याच्यामध्ये भगवंतामध्ये श्रद्धा असते ती व्यक्ती भयमुक्त असते. हनुमानजी इतके महान कशामुळे? हनुमानजी महान याच्यामुळे त्यांचं जीवन हे भगवंतासाठी काय समर्पित आहे. भगवंतासाठी का समर्पित पाहिजे आपलं जीवन? सबका मालिक एक, जगाचा मालक तो भगवंत आहे. आजकाल ह्या गोष्टी आपल्याला सायन्समधून किंवा फिजिक्स केमिस्ट्रीमधून बायोलॉजीमधून ऐकायला मिळत नाही का? आपला सिलेबस जो आहे मॉडर्न सिलेबस, आणि याचा बेसिस पाश्चात्य लोकांचं ज्ञान आहे. आपलं इंडियन सायन्स आहे, वैदिक सायन्स. आपण ज्याला म्हणतो वैदिक शास्त्र, वेदशास्त्र, पुराणशास्त्र, त्याचा संबंध याच्याशी नाही. ब्रिटिश लोकांनी जाणून बुजून या देशाला कमकुवत आणि कमजोर करण्यासाठी आपली शिक्षण पद्धती होती ती बदलून त्यांनी पाश्चात्य शिक्षण पद्धती या जगात आपल्या देशात आणली. आणि आज लोकांना मी जे सांगितलं, उच्च शिक्षण घेत आहे पण आत्मज्ञान नसल्यामुळे आत्मसंयम नाही. सगळे व्यक्ती नाही, पण 50% इंजिनियर्स, डॉक्टर्स, ऑफिसर्स, शिक्षक सुद्धा 50% जवळपास व्यसनाशिवाय जगू शकत नाही. समाज असा उमलेला आहे. ही मोठी समस्या आहे व्यसनाची. बघा, पशु पक्षी किती जंगली असेल, तो सुद्धा तंबाखू खाणार नाही. गाढव किती हे असेल, तहानलेलं असेल, दारू पिणार, तहान लागली भूकना तो पिऊन घेतो एक बाटली, असं गाढव म्हणणार नाही. थोडी भूक लागली, थोडं तंबाखू खाऊन घेतो, 2 पुड्या खाऊन घेतो. ती खायची पोटासाठी आवश्यकता नाही आहे. लोकांचं मन अशांत आहे, आत्मा असमाधानी आहे, म्हणून त्यांना व्यसनाची आवश्यकता पडते. आम्ही जर शिकायला होतो बीटेकला मुंबईला, कॉलेज होतं VGTI कॉलेज, प्रसिद्ध कॉलेज आहे IITच्या लेवल. तर त्यांना जवळून बघितलं जी मुलं 12th सायन्समध्ये 90+ मार्क्स घेऊन ॲडमिशन घेतलेलं आहे, ती मुलं सेकंड इयर पासून त्या मुंबईच्या वातावरणामुळे म्हणा किंवा वाईट संगतीमुळे म्हणा व्यसनी होताना जवळून बघितलं. त्यांना सायन्सचं ज्ञान आहे, मॅथ्सचं ज्ञान, फिजिक्सचं ज्ञान आहे, केमिस्ट्री माहीत आहे, टेक्निकल सायन्स माहीत आहे, पण आपल्या जीवनासाठी चांगलं काय वाईट काय त्याचं भान त्यांनी सोडलं. तर त्यांना संयम झाला नाही. तर असं वाटलं की आपण समाजासाठी सेवा केली पाहिजे, म्हणून आम्ही बीटेक नंतर कंपनीत न जाता कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजच्या मुलांना जे शिकवायचं आहे सिलेबसमध्ये ते शिकवायचं होतं, पण त्यासोबत जीवनसुद्धा आपण शिकवूया. या जगात सर्वात महत्त्वाचा विषय काही असेल
शिकण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी, सेवेसाठी तो जीवन लाईफ. तुमच्याकडे सगळं जगाचं पण जीवनच नाही आहे, हे उपयोग होईल का? जेव्हा सगळं संपत्ती तुम्ही मालक गेला पण जीवनच संपला, शेवटचा दिवस आहे, काही उपयोग आहे त्याचा? मनुष्य जो आहे या गोष्टी समजू शकतो आपल्या बुद्धीने. बुद्धी सगळ्यांना आहे, पशुपक्ष्यांना बुद्धी आहे, पण त्यांची बुद्धी केवळ, पशुपक्ष्यांची बुद्धी केवळ त्या देहासाठी आहे. त्यांची देहात्मबुद्धी आहे, ते देहालाच आत्मा समजतात आणि देहसुखालाच आत्मसुख समजतात. मनुष्य सोडून जितके बाकी जीव आहेत ते देहसुखालाच आत्मसुख समजतात, देहालाच आत्मा समजताय. आपली ओळख त्या देहाशी जोडत आहे. पण मनुष्य जो आहे आपल्या उच्च चेतनेने, बुद्धीने समजू शकतो की आपण काही देह नाही, तो बदलत असतो. काय तुमचा देह बदलत आला का? काय लहानपणचा देह वेगळा, LKG, UKG, फर्स्ट, सेकंड, आजचा देह तोच आहे का बदलला आहे? देह बदलतो की नाही? देह बदलतो. आणि हा देह आधीपासून आहे का? आधीपासून आहे का जन्माला आलाय? हा देह जन्माला आला आहे कायमसाठी का? कायमसाठी. पण किती दिवस आहे? ना आईवडिलांना माहीत, ना डॉक्टरला माहीत, ना PM CM आपल्याला माहीत. हे काही बेसिक गोष्टी ज्या आहेत जीवनाच्या आपण भान ठेवत नाही. आपण असंच नसतो, मी असाच होतो, असाच आहे, असाच राहील. आणि मग काय होतं? आपल्या सत्याचं भान नसल्यामुळे अनावश्यक इच्छा, अनावश्यक विचार, अनावश्यक चिंता, अनावश्यक आसक्ती येते आणि सगळ्या समस्या देऊन सुरू होतो. मला तो भान आहे तुम्ही या जगामध्ये आधीपासून नाही आहे, आलोय, थोडे दिवस आहे, हेही माहीत नाही किती दिवस आहे, एक दिवस जायचं पण आहे. तर बुद्धिमान मनुष्य विचार करणार, जर मी आलोय, कुठून आलो? मला सांगा तुम्ही कॉलेज, आता कॉलेजमध्ये काय आधीपासून आहे का? तिथे आले, तुला भान आहे का तुम्ही कुठून आले? आहे ना भान? कॉलेज सोडल्यानंतर तुला चिंता होते का आता जाऊ कुठे? चिंता होते की वाट बघतात केव्हा माझं सुटेल, किंवा माझ्या घरी जाईल. तर भान आहे, तुम्ही विसरलेले नाही. पण जीवनाच्या बाबतीमध्ये आपण विसरून गेलो आहे. आपलं भान नाही, आपलं ज्ञान नाही आहे की मी आलो जगामध्ये, कुठून आलोय का ते समजल्याशिवाय जायचं कुठे पुढे समजणार. जीवनात दिशा अनंत आहे, दिशा अनंत आहे, पण योग्य दिशा एकच असते. कोणती दिशा? ती दिशा आपल्याला आपण जिथून आलोय तिथे घेऊन येईल. पक्षी सकाळी उठल्यानंतर झोपेतून, पक्षी 8 वाजता उठत नाही. पक्षी काय वाजता उठतात? पहाटे उठतात. तर पक्षी सकाळी उठल्यानंतर दिवसभर खूप उडतात, खूप शिरतात, किंवा ते आपलं जे आवश्यक आहे भोजन, दाण्या पाणी ते बघतात, पिलांचीही व्यवस्था ठेवतात. पण शेवटी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर कुठे जातात ते? आपल्या घरट्यामध्ये. तसंच या जगामध्ये आपण खूप काही बनायचं आहे, खूप काही मोठं व्हायचं आहे, खूप काही कमवायचं आहे, सेवा द्यायची. आणि शेवटी ज्या वेळी आपल्याला आपण जिथून आलोय तिथे जाता आलं पाहिजे का? आपलं सुख, आपली व्यवस्था कायमसाठी तिथे असू शकते जिथून आपण आलोय. जीवन एक प्रवास आहे. जीवन काय आहे? प्रवास आहे. मी अनेक मुद्दे बोलतोय, वेळ कमी आहे, पण संबंध आहे जीवनाशी संबंध, ते आवश्यक आहे ते बोलतोय. कारण तुमची बुद्धीला चालना भेटणार, ते आवश्यक. बघा, आपल्या बुद्धीमध्ये खूप क्षमता आहे, खूप क्षमता. मी हे पुस्तक, मला सवय होती की जसं क्लास बदलला 10वी नंतर 11 तर पहिल्या महिन्यात, म्हणजे पहिल्याच दिवशी पुस्तक माझं असायचं, पुस्तक घेऊन घ्यायचं. समजा एका महिन्यामध्ये जे काही सिलेबस असायचा, पहिल्या महिन्यामध्ये सगळं वाचून होऊन जायचं. त्या वाचता यायचं. असं नाही की शिक्षक शिकवतील म्हणून तर बघू असं नाही.
जर आपलं वाचता येतं तर वाचलं पाहिजे, वेळ पण आपल्याकडे, जर शिकायचं पण नाही, ज्ञान पण घ्यायचंय, तर वाट कशाला बघायची, वाट लागण्याची, आपण वेळेतच वाचून घ्यायची, म्हणजे आत्मविश्वास येईल. मला 90% समजलं आहे पुस्तकात, 10% शिक्षक मला जर शिकवले त्या समजून दे. सेल्फ स्टडी आवश्यक आहे. असं नाही की शिक्षक सांगून थकले, लिहा लिहा वाचा शिका, असं नाही. स्वतःला आपण काय पाहिजे, बुद्धीला चालना पाहिजे. मी जे बोलतोय तर संबंधित जीवनाशी आहे, बुद्धीशी आहे, म्हणून ते आवश्यक आहे बोलतो. जीवन एक प्रवास आहे. जीवन काय आहे, एक प्रवास आहे. प्रवासामध्ये पहिला विचार काय असतो, जायचं कुठे, काय नसतो. समजा एखाद्या फास्ट एक्सप्रेसमध्ये आजी बसली आहे आणि टीसी आले, आजीबाई तर जायचं कुठे, ती म्हणते आता बघूया गाडी जाते कुठे कुठे, गाडी कुठे जात बघूया, लोक कुठे कुठे जातात बघूया. आजीबाई तिकीट तर नाही माझ्याकडे, तिकीट पण नाही, जायचं कुठे माहीत नाही, तर टीसी काय समजेल, कुठेच नसतं बाई, मी इतक्या फास्ट एक गाडीत बसलेली आहे आणि जायचं कुठे माहीत नाही, तिकीट पण नाही. तसं आपलं आहे जीवनामध्ये. जीवन अतिशय सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. जीवन अतिशय सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. बालपणचा टप्पा केव्हा गेला आणि तरुणपणाचा टप्पा आला, तरुणपण केव्हा गेलं, म्हातारपण येऊन गेलं टप्पा, लक्षात येत नाही. जे म्हणतात ना आजी आजोबा कधी, वेळ कसा गेला, नातूचा आजोबा कसा झालो, नातूचा आजोबा कसा झालो हे समजलंच नाही. वेळ कशी गेले, 50-60 वर्ष कसे गेले समजलंच नाही. असे लोक बोलून दाखवतात आणि ऐकलेलं आहे. सांगायचं उद्देश आहे की जीवन अतिशय फास्ट आहे, म्हणून बुद्धिमान मनुष्याने जे आपल्याला वेळ हातात आले ते चांगलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. माझं जीवन त्याच्यासाठी का, जीवनाचा उद्देश केवळ शिक्षण नाही, केवळ शिकायचं आहे, पण केवळ शिक्षण नाही जीवनाचा उद्देश. जीवनाचा उद्देश केवळ व्यवसाय नाही आहे, जीवनाचा उद्देश केवळ कमवणे नाही आहे, सांभाळणे पण नाही. जीवनाचा उद्देश आहे समाधान, आत्मसमाधान. ज्याकडे समाधान नाही तर काय उपयोग आहे. आपलं समाधान नाही, आत्मसमाधान नाही, स्वतःबद्दल समाधान नाही, ते काय उपयोग आहे. जसं लंकापती होता, लंकेश. कोण होतं लंकेश, रावण. ही जी कथा आहे ती कथा 20 लाख वर्षापूर्वीची. कधी घडलं ते, कोणत्या युगात घडलेलं आहे, त्रेतायुगामध्ये. हे कोणतं युग आहे, कलियुग. आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये युग का, वैदिक संबंधच नाही. ब्रिटिशांनी काय केलं, या देशाला गुलाम करण्यासाठी, अशक्त कमजोर करण्यासाठी आपला जे सगळं इतिहास होता, वैदिक इतिहास, रामायण, महाभारत, 18 पुराण आपल्याकडे, ते सगळे काल्पनिक सांगून काय सांगितलं, मायथॉलॉजी. मायथॉलॉजी म्हणजे काय, दंतकथा, खोट्या काल्पनिक कथा, असं नाव देऊन, लेबल देऊन त्यांनी त्याला बाहेर काढलं किंवा ठेवलं. पण समजा तर केवळ एक शिक्षण बुक समजा, शिक्षण. तर आपला जो विश्वास होता, श्रद्धा होती, ती कमी होऊन गेली लोकांची. आज ते बघायला मिळतंय समाज अतिशय उदासीन, अनास्था, अश्रद्धा, कशामध्ये, स्वतःच्या आत्म्यामध्ये. आज लोक बोलून पण दाखवतात आत्मा कुठे असतो, आत्मा कुठे बघितला आहे का, खाओ पिओ मजा करो, आता समाज बनलेला असतं. म्हणून सगळ्या समस्या आहे, व्यसन कशासाठी आहे, बस खाओ पिओ मजा, सोचो मला, जस्ट डू इट. काय मानसिकता आजच्या लोकांची, जस्ट डू इट, डोंट थिंक. पशु पण असं जगत नाही, पशु सुद्धा विचार करणार की खायचं नाही खायचं. तुम्ही बघितलं जातं पशु पक्षी ना काही खाण्यापिण्याच्या आधी परीक्षा घेतात, टेस्टिंग करतात, कशाचं, त्या गोष्टी की खाण्यालायक आहे का नाही. पण आता माणूस काहीच नाही, नो टेस्टिंग, ओनली टेस्टिंग. दोन टेस्ट आहेत ना, एक तुमची टेस्ट असते शाळेची, कॉलेजची, एक असते ती टेस्ट असते जीबीची. केवळ टेस्टसाठी लोक काही खातात. एनिवे, जीवन एक काय आहे, जीवन एक प्रवास आहे. पहिला विचार काय पाहिजे, जायचं कुठे, निघालो कुठून आहे,
निघालो कुठून आहे जायचं कुठे, म्हणून आपल्या शास्त्रामध्ये सांगितलंय ओम असतो मा सद्गमय, ऐकलंय, तमसो मा ज्योतिर्गमय, शेवटी काय ओम मृत्युर्मा अमृतम गमय. गमन म्हणजे जाणे, आगमन म्हणजे येणे, गमय म्हणजे काय जा, वेदांचा आदेश काय जा, कुठे जा. जे नश्वर जगत आहे, नश्वर नाशिवंत जगत आहे, जे बदलणारं जगत आहे, जे असत अशाश्वत जगत आहे, अनिश्चित जगत आहे, तिथून निघून जे शाश्वत जगत आहे, शाश्वत नित्य जगत आहे तिथे जा. तो जॉब पाहिजे, पुढे जॉब पाहिजे, जीवन पाहिजे, कसं पाहिजे, टेम्पररी पाहिजे का परमनंट पाहिजे. आपला चॉईस काय असते, आपली चॉईस परमनंट. जॉब कसा पाहिजे, परमनंट. फॅमिली कशी पाहिजे, परमनंट. घर कसं पाहिजे, परमनंट. जीवन कसं पाहिजे, परमनंट पाहिजे, कायमसाठी पाहिजे. पण हा देह ते होऊ देणार नाही. विचार केला पाहिजे असं का. कुणाला म्हातारपण पाहिजे का, तर म्हातारपण पाहिजे. केस नको, दात नको, शक्ती नको, काय पाहिजे, म्हातारपण पाहिजे. आजार पाहिजे, आजार पण पाहिजे, आणि मृत्यू पण पाहिजे. तुम्ही असं आहे का. Nobody wants. We want the ant, small ant also doesn't want old age, disease, death. Why? Because we are not a body which undergoes old age, disease and death. We are the eternal, immortal, deathless soul. आपण अविनाशी, नित्य, सनातन अंश जो भगवंताचा आहे, आत्मा आहे. बघा, जेव्हा आपल्याला आपली ओळख होईल, आत्मज्ञान होईल, आत्मज्ञान एवढं संबंध आहे, आत्मज्ञान होईल की आपली ओळख त्या बॉडीची नाही. आणि बॉडी बदलते काय, आपला आयडी असं आयडी बदलते काय, फोटो बदलतो, त्याचं सगळं नाव बदलतं, क्लास बदलतो, सगळं बदलतं, शिक्षक बदलतात, आपली जागा बदलते, ना सगळं बदलतं टाईमनुसार, वेळेनुसार. तसं बॉडी बदलतात, तन बदलतं, मन बदलतं का आपलं, तरी मिनिटा बदलतात. मनाचे विचार मिनिटामध्ये बदलतात. बुद्धी बदलते का, कमी जास्त होते बुद्धी, किती चालते किती चालत नाही. जेव्हा चालली पाहिजे तेव्हा एक्झामच्या वेळेस तेव्हा चालत नाही, खूप वेळ आठवत नाही, सहज असं होतं ना. म्हणजे बुद्धी कमी जास्त होते ना, आपलं शरीर शक्ती कमी जास्त होत असते, बदलतं शरीर, मन बदलतं, विचार बदलतात, बुद्धी क्षमता बदलते कमी जास्त. आपला अहंकार, आपलं स्टेटस, आपली हे पोझिशन ती बदलतं. जो बदलत नाही, जे बदलत नाही ते आपण व्यक्ती, हे समजलं पाहिजे. जो जन्मही घेत नाही, सकाळी होत नाही, आजारी होत नाही, किंवा मृत्यू पावत नाही, तो कोण आहे, आपण आहोत. ही आपली कामना आहे. असं जीवन असावं, असं जीवन असावं जे आनंदी असावं, सुखी असावं, कायमसाठी असावं. त्याची आपली कामना आहे. ती कामना यासाठी आहे, आपण हे नाशिवंत देह नसून देहामध्ये जो जीव आहे, जो प्रवासी आहे, जीवनाच्या प्रवासामध्ये गाडी पाहिजे, ती बॉडी भेटलेली. प्रवासाला काय पाहिजे असते, गाडी पाहिजे. तर या जगामध्ये एकूण बॉडी आहेत ना, गाड्या किती माहिती आहे, 84 लाख स्पीशीज आहे. सजीवांच्या जाती किती आहेत, 84 लक्ष आहेत. 84 लाख. आज नंबर ऐकलं तुम्ही की जीव हा 84 लाख महिन्यामध्ये ना जन्म घेतो आहे, सांगितलं का तुम्ही. तर ते काय आहे, गाडीचे मॉडेल आहेत, गाडीचे मॉडेल्स आहेत. पशु पक्षी, किडे, जंतू, वनस्पती, हे सगळे जीव आहेत, मनुष्य पण नाही. फक्त पृथ्वीवर नाही, तर ब्रह्मांडामध्ये, युनिव्हर्समध्ये जितके तारे आहेत, जितके ग्रहलोक आहेत, तिथे जीवन आहे. जर जीवन नसेल त्याचा उपयोग काय. बघा, जीवन आपण जमीन खोदतो, त्यात पण जीव निघतात ना, त्यात पण अनेक जीव असतात. पाण्यामध्ये, समुद्रामध्ये 1000 फूट जाऊन पाण्यात तिथे जीव असतात ना, मोठे मासे असतात, खूप मोठे मोठे मासे असतात. देवमासा, व्हेल, नीलमासा.
जमिनीवर जीवन आहे, पाण्यामध्ये जीवन आहे, हवेत पण जीव आहेत ना, पशु आपले पक्षी ते हवेत असतात. आणि ब्रह्मांडामध्ये काही बनलेलं आहे ते 5 रूपांनी बनलेलं आहे. भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश. या 5 रूपांनी पंचमहाभूतांनी आपला देहही बनला आहे आणि ब्रह्मांडात जे काही आहे ते बनलेलं आहे. म्हणून जीवनासाठी भूमी आवश्यक आहे. भूमी पोषक आहे, अनुकूल आहे, जल पण अनुकूल आहे, वायू अनुकूल आहे आणि सर्व ठिकाणी आहेच नाही. भूमी आहे, जल आहे, वायू आहे. म्हणून जीवन हे आपल्या वैदिक सायन्सनुसार ब्रह्मांडामध्ये सर्व ठिकाणी जीवन आहे. काही ठिकाणी हायर लाईफ आहे, म्हणजे हायर स्टँडर्ड्स, हायर लिव्हिंग पृथ्वी मध्यभागी आहे, मिडल लेवलला. ओम भूर्भुवस्सुवः गायत्री मंत्रामध्ये जे म्हणतात ना, ओम भूर, भूर म्हणजे भूलोक, ओम भूर्भुवः त्याच्यावर जे आहेत ना राक्षस लोक, दानव, त्यांचा निवास आहे. ओम भूर्भुवस्सुवः स्वर्गलोक ते त्याच्यावर, देवलोक त्याच्यावर. ब्रह्मांडामध्ये 14 भुवन आहेत. पृथ्वी 7व्या लेवलला आहे, ज्याच्यावर 8वं दानवलोक, 9वं जे आहे ते स्वर्गलोक आहे. वर महर्लोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, ब्रह्मलोक. हे वर. खाली 6 आहे, पाताल, विदल, सुतल, पाताल, तलातल, रसातल. ते खाली जे आलं करून सगळं ज्याने बनवलं आहे, ज्याने अनंत कोटी ब्रह्मांड बनवले आहे, त्याने सर्व ज्ञान वेदांमध्ये दिलेलं आहे. जसं बघा, एखादी कंपनी ती वस्तू बनवते, मशीन बनवते, काय बनवते, टी व्ही, मोबाईल, गॅजेट. ती कंपनी एक पुस्तक देते, त्याला म्हणतात युजर गाईड, काय म्हणतात, किंवा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल म्हणतात, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल. तसंच ज्याने या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये असंख्य गोष्टी निर्माण केलेल्या आहेत, त्यांनीच ज्ञान दिलेलं आहे की ते कसं बनलं आहे, का बनलेलं आहे. वेद जे आहेत, वेद हे व्यासदेवांनी लिहून दिले कलियुगाच्या आधी. पण ते वेद सांगितले कोणी होते, भगवान नारायण यांनी पहिल्यांदा ब्रह्मदेवाला सांगितलं. का ब्रह्मदेव ब्रह्मांडामध्ये पहिले जीव आहे, आधी जीव. आम्ही पाहणे आपण जे डार्विन थेअरीमधून शिकलो शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, शाळेत शिकलो, ते कल्पना आहे. कुणाची? डार्विनची कल्पना आहे. स्वतः म्हटलेलं आहे थेसिसमध्ये. तो थेसिस होता जीवांची उत्पत्ती किंवा ओरिजिनल स्पीशीज, जीवांची उत्पत्ती. त्यात म्हटलं होतं की माझी कल्पना आहे, असं घडलं असू शकेल की लाखो वर्षांपूर्वी अमिनो ॲसिड्स मॉलिक्युल्स, प्रोटीन मॉलिक्युल्स मिक्स झाले असतील आणि मग पहिला जीव आला असेल, असं म्हटलं आहे. सिंगल सेल. आता सिंगल सेलपासून 2 सेलचे जीव, मग मल्टी सेल, मग पाण्यातले जीव, मग हवेतले जीव, मग जमिनीचे जीव, मग माकड, आणि माकडाचा शेपूट लहान होत 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 माणूस बनला असेल, अशी कल्पना आहे. ती ते सत्य नाही आहे, कल्पना आहे. पण आपण असं समजतो आमचे पूर्वज माकडं होते, असं लोक समजतात अज्ञानामध्ये. मग तसेच माकड काय करणार का? संबंध कुठे जोडतायत? माकडाचे जोडतायत संबंध. बघा, पण ज्यांना माहित आहे आमचे पूर्वज ब्रह्मदेव आहे, मनु आहे, आणि मग ते परंपरा आहे ती सांगितली शास्त्रामध्ये, त्यातून ज्ञान होतं की मनुष्य समाज हा आधीपासून, का मनुष्य समाजाचा जनक, जो पहिला जनक आहे तो मनु, स्वयंभू मनु. त्याचे पिता कोण आहे? ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव कोण आहे? ब्रह्मांडातील पहिले जीव आहे. त्याचा जन्म कसा होतो? बाय चान्स नाही होत. भगवान विष्णूंच्या नाभीतून जे कमळ येतं, त्या कमळाच्या फुलावर ब्रह्मदेवाचा काय होतो? जन्म होतो. त्यांना म्हणतात स्वयंभू. काय म्हणतात? आपण जो जन्म घेतो माता पित्याच्या माध्यमातून, तसं ब्रह्मदेवाचा जन्म झालेला स्वयंभू इथे भगवंताच्या इच्छेने त्याचा जन्म होतो. एनिवे, सांगायचा उद्देश आहे की जी वैदिक सायन्स आहे
ते मूळ सायन्स, मूळ विज्ञान. आणि आज जे काही शोध लागलेले आहेत, विमानाचे असो, टी व्हीचे असो, मोबाईलचे असो, यांचा बेसिस वेदिक सायन्स. या विदेशामध्ये याचा अभ्यास केला गेला किंवा याचं ज्ञान घेऊन संशोधन झालं. त्याचा बेसिस वेदिक सायन्स. डार्विन थेरी जी आहे, डार्विन थेरी याचं बेसिस सुद्धा डार्विनने आपलं वेदिक सायन्सच घेतलेलं आहे. कसं घेतलं आहे? त्याने म्हटलं की एका स्पेशीतून दुसरी स्पेशी बनली. जीव हा आत्मा लो स्पेशीतून हायर स्पेशीमध्ये जन्म घेतो. म्हणजे जीव जंतू असतात, आधी जंतू ते काय बनतील? उच्च जीव बनतील, उच्च जीव. आणि शेवटी असं जातात प्रवासात काय होईल? शेवटी मनुष्य जन्म घेतो. तो आत्मा एकच असतो. म्हणजे एक म्हणजे आपण जे आहोत तो देह बदलतो, बॉडी बदलतो, किंवा जे स्पेशीज आहेत आपली सजीवांच्या ते बदलतात. पण त्याने काय त्याचा संबंध जोडला अज्ञानामुळे की जे माकड आहे तेच काय बनणार? मनुष्य बनणार असं नाही. माकड कायम होते, माकड आधी होते, आधी आहे, कायम असते. मनुष्य सुद्धा आधी होते, आज आहे, कायम असते. असं नाही आहे की एका रात्रीपासून दुसरी रात आली, असं नाही. एनिवे, तर थोडं आपल्याला माहीत पाहिजे, आपण सायन्स शिकतोय. मूळ विज्ञान त्याच्यामध्ये निष्णात विज्ञान आहे, आत्मविज्ञान आहे, गुणाचं विज्ञान आहे, ते वेदिक सायन्स. तुम्हाला ह्या अभ्यासासाठी सुद्धा फायदा होईल. कसा फायदा होईल? तुझं मन जे आहे ते शांत असेल, तुझी बुद्धी जी आहे ती शुद्ध असेल. शुद्ध बुद्धी म्हणजे काय? शुद्ध बुद्धी म्हणजे त्याला एक ज्ञान आहे, मी कोण आहे, माझी ओळख काय. तो हे समजतो मी म्हणजे शरीर, खाओ पिओ मजा करो. त्याची बुद्धी शुद्ध असणार नाही. तो केवळ देह सुखाचा विचार करणार. आपल्या ज्या समस्या आहेत त्या देह सुखाच्या इच्छेमुळे आहे. आपलं मन आपल्या अभ्यासात लागत नाही, आपलं मन आपल्या कामात लागत नाही. आपल्या बस देहात सुखाचा विचार, काय चांगलं खावं लागेल. आपण खातोय पण केवळ जीवेसाठी खातो. एक भूक म्हणून जे आवश्यक आहे अन्न पोटासाठी तसं खात नाही, म्हणून समाधान होत नाही. खाऊन 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 ना, आज ह्या हॉटेलला खाऊ, वेगळ्या हॉटेलला खाऊ, आज हे खाऊ, उद्या ते खाऊ, असं प्लॅनिंग मुलांचं असतं. आम्ही जेव्हा होतो शिकायला तेव्हा बोललं की मुलांची इच्छा होते कमीत कमी एकदा जितक्या हॉटेल आहेत धुळ्यामध्ये जाऊन चव घेऊन येऊ, अशी इच्छा होते त्यावेळेस. की त्याशिवाय सुख कसं भेटणार? सुख त्याच्यामध्ये नाही आहे. सुख हे स्वतःला जाणण्यामध्ये आहे की नाही. त्याला आत्मज्ञान असेल, आत्मसंयम असेल. आत्मसंयम असेल तर आत्मविश्वास असेल, आत्मविश्वास असेल तर आत्मशांती असेल, नंतर आत्मसुख असेल, आणि शेवटी आत्मसमाधान सुद्धा असेल. तर आत्मज्ञान बेसिक सांगितलं की जीवन एक प्रवास आहे. प्रवासात गाडी भेटलेली, बॉडी आपली काय आहे? गाडी. गाडी काय असतात? चाकं असतात, त्याच्या गाडी चालते, पळते. आपली बॉडी जी आहे तिला आपण चाकं आहे. सेन्सेस आहे, सेन्सेस. दिस बॉडी फंक्शन्स ऑन दी सेन्सेस. टोटल सेन्सेस आर 10 सेन्सेस. 5 जे आहेत ज्ञानेंद्रिय आहेत. 5 काय आहे? ज्ञानेंद्रिय. त्याची आवश्यकता. जसं गाडीला काय असतात? लाईट्स असतात. हे आपलं काय आहे? हेडलाईट्स. हेडलाईट्स. जर डोळे नसतील तर आपली गाडी जाईल पुढे, आपण चालू शकत नाही. तर सेन्सेस 5 कोणते? ज्ञानेंद्रिय. 5 कोणते? कर्मेंद्रिय, वर्किंग सेन्सेस. पाय, हात, आपली जिवा, स्पीच. आपली स्पीच ते पण आवश्यक आहे. जर हॉर्न नसेल गाडीला, ती गाडीला हॉर्न नसेल तर समस्या होते की नाही. तसा हा जो हॉर्न आहे, स्पीकर हा नसेल, समस्या होईल की नाही. तर हात, पाय आणि स्पीच आपले काय आहेत? वर्किंग सेन्सेस, कर्मेंद्रिय. गाडीमध्ये ब्रेक पाहिजे, गाडीत काय पाहिजे? ब्रेक पाहिजे. त्या बॉडीतून ब्रेक आहे, ते आहे मन. मन जे आहे, माइंड इज नोन ॲज किंग ऑफ द सेन्सेस. लास्ट पॉईंट आहे, सगळं घेत नाही ते. असं क्वेश्चन आन्सर आपण ते
माइंड इज द किंग ऑफ सेन्सेस. जे आपले 10 सेन्सेस आहेत, 5 कोणते? तर ज्ञानेंद्रिय. काय बघायचं, काय नाही बघायचं, काय बोलायचं, काय नाही बोलायचं, काय ऐकायचं, काय नाही. काय जिभेवर ठेवायचं, म्हणजे काय चव घ्यायची, काय खायचं, काय नाही. एनिवे, तर हे 5 सेन्सेस आपण जे म्हणतो 6 सेन्स. हे 6 सेन्स ते मन आहे. भगवद्गीतेनुसार माइंड इज द किंग ऑफ द सेन्सेस अँड 6 सेन्स. मन. मनासोबत काय आहे? संयम ठेवणे. आपल्या इंद्रियांना इच्छा होते, ते बघण्याची इच्छा होते, काही जिभेला खायची इच्छा होते, पण मनात संयम पाहिजे. असेल तर मग काय होईल की आता वेळ आहे का नाही, आता ही वेळ चुकीची, आता ही वेळ योग्य नाही, किंवा हे खाणं योग्य नाही, हे बघणं योग्य नाही. हा विचार कोण करणार? मन करणार. संयम. ब्रेक कोणाचा लागणार? मनाचा. पण ब्रेक गाडीमध्ये आपोआप लागत नाही. ब्रेक लावतो कोण गाडीमध्ये? ड्रायव्हर. तर ह्या देहामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपला ड्रायव्हर कोण आहे? आपला ड्रायव्हर आपली बुद्धी आहे. त्याला म्हणतात विवेक बुद्धी. काय म्हणतात? विवेक बुद्धी. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे चांगलं काय, वाईट काय याला समजतं. मनाला हे समजत नाही. मन तो पागल है, मन तो चंचल है, मन तो पागल घोडे जसा असं जगा भागतात. असं आहे की मन शांत बसू देत नाही. मन मला खूप असं कळतं विचार कळत नाही का? तुम्हाला स्वभाव आहे. पण आपली बुद्धी जी आहे त्याने आपण त्या मनाला ताबा घेऊ शकतो. बुद्धी कोण आहे? चालक, ड्रायव्हर. जसं गाडीमध्ये ब्रेक कोण लावतो? चालक लावतो. कुठे थांबायचं, कुठे ओढायचं, कुठे जायचं, पुढे स्पीड काय ठेवायचा, हे कोण करणार? कंट्रोल, चालक. तसं आपली बुद्धी जी आहे ती झोपून गेली. समजा बुद्धी झोपली, मनाचा ब्रेक लागत नाही. मग जो ब्रेक लागला पाहिजे आपल्या सेन्सेसवर, कोणाचा? मनाचा, ते लागत नाही. मन काय होतं? चालक होऊन जातं. मनाची अशी मनमानी असेल, समजा आपली गाडी कुठे पण जाणार, खड्ड्यात जाणार, कुठे पण जाणार, शेवटी कळतं. जीवनाच्या प्रवासामध्ये गाडी काय आपली? बॉडी काय आपली? गाडी. आपले सेन्सेस जे आहेत 10, टोटल 10 सेन्सेस. मेनली 5 जे आहेत ते ज्ञानेंद्रिय आहेत. 5 कोणते आहेत? कर्मेंद्रिय. हात, पाय आणि स्पीच, वाचा. यांचं किंग कोण आहे? मन. हिरर मन. आणि तो काय आहे? ब्रेक आहे. तुमचं गाडीनं काय असतो? ब्रेक असतो. आपले चाकं जी आहेत ते काय? आपले सेन्सेस. कंट्रोल कसा होईल? ब्रेकने होईल. ब्रेक लागेल कोण? बुद्धी. ती कशी पाहिजे? सत असत विवेक बुद्धी पाहिजे. कशी पाहिजे? सत असत विवेक बुद्धी. त्याला कळतं सत असत काय, चांगलं काय, वाईट काय. फायदा कशामध्ये? नुकसान कशामध्ये? शेवटचा पॉईंट. जीवनाच्या प्रवासामध्ये गाडी समजली, बॉडी माझी गाडी, सेन्सेस माझे काय आहे? चाकं आहे. मन काय माझं? ब्रेक. ब्रेक लागेल कोण? विवेक बुद्धी. पण मी कोण आहे हे समजलं पाहिजे. गाडी तर मी नाही आहे. जे सेन्सेस आहेत, सेन्सेस ते पण मी नाही आहे. ते माझे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ते माझे साधनं आहे, माझे जे आहे ना घटक आहे. मन काय आहे? ब्रेक आहे. मन मी नाही आहे. लोक की नाही आपल्या मनासाठी, आपल्या मनाची इच्छेसाठी काही करतात. काही हे बघत नाही भाऊ हे काय, कोण आहे, काय आहे. स्वतःच्या मनाची इच्छेसाठी काही करताय. विवेक बुद्धीचा वापर होत नाही. असं होतं का? हे माहीत नाही की मनाचं सुख आपलं सुख नाही आहे. मनाचं सुख केवळ कल्पना असते किंवा ते केवळ क्षणिक असते. पण मन काय? चंचल आहे. त्याचा विचार आता काय, पुढे काय, बसून पुढे ज्ञान आवश्यक आहे. मन आपण नाही. बुद्धी सुद्धा आपण नाही आहे. बुद्धी आपली शक्ती आहे. बुद्धी आपली शक्ती आहे ना. माइंड पॉवर, मन शक्ती आपली, मानसिक शक्ती, मानसिक क्षमता, बौद्धिक क्षमता, त्याची शक्ती आहे, क्षमता आहे. तर आपण कोण आहे? आपण जीवनाच्या प्रवासामध्ये कोण आहे? पॅसेंजर.
प्रवासी आपण कोण आहोत समजतंय. खूप बेसिक गोष्टी बोलतोय मी, ज्याने तुमचं जीवन मूल्य सुद्धा समजेल आणि जीवन कौशल्य पण तुमच्यावर येऊ शकतो. जीवन मूल्य जे आहे, व्हॅल्यू, लाईफ व्हॅल्यू. लाईफ व्हॅल्यू अनेक आहे. आपल्यामध्ये नम्रता पाहिजे, प्रामाणिकता पाहिजे, सन्मान पाहिजे, आदरभाव पाहिजे, सेवाभाव पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, सगळं व्हॅल्यूज आहे. पण या व्हॅल्यू येतील कशा? लाईफ सायन्स माहीत असेल मी जे बोलतो, लाईफ सायन्स बेसिक गोष्ट की आपल्या जीवनाचं मूल्य जे आहे ते समजलं नाही. एखादा व्यक्ती ICU मध्ये आहे, एखादा व्यक्ती ICU मध्ये आहे, त्याला कळतं जीवनाचं मूल्य काय. जीवनाचं जे वेळ आहे त्याची किंमत आहे तेव्हा कळतं लोकांना ICU मध्ये. जेव्हा दिवस आता संपले, वेळ संपली आता, तेव्हा लक्षात येतं की एक एक दिवस किती मूल्यवान आहे. टाइम इज नॉट मनी. आपण म्हणतो असं काय दिलं, टाइम इज मनी. ऐकलं आपण ना, टाइम इज मनी. बट टाइम इज नॉट मनी बिकॉज नो मनी कॅन बाय टाइम. नो अमाउंट ऑफ मनी कॅन बाय इवन स्मॉल टाइम. ICU मध्ये व्यक्ती आहे, तो व्यक्ती म्हणू शकत नाही डॉक्टर साहेब 10 कोटी घ्या, मला 10 महिने जगू द्या. नाही साहेब, तुझं जीवन संपलं आता, 10 तास. असं होतं की होतं. जीवन हे आपलं वेळ जे आहे, वेळ पैसा नाही, वेळ आपलं जीवन. वेळ आपलं जीवन हे काय का? जीवन हे काही वेळ, आपलं जीवन हे काय आहे? किती वेळ आहे? काही वेळ त्याला माहीत पण नाही. तर शेवटचा पण हा सांगायचा आहे, जीवनाचं मूल्य अनंत आहे. जीवनाचं मूल्य अनंत आहे. चाणक्य पंडित जे आहेत, जे होते नीतिशास्त्रज्ञ, नीतिज्ञ, त्याची प्रसिद्ध आहे चाणक्य नीती. त्यांचं वाक्य आहे की मिलियन्स ऑफ गोल्ड कॉइन्स कॅनॉट बाय इवन दी स्मॉल मोमेंट ऑफ टाइम. जीवन हे अनमोल, पण शेवटी जीवन हे अनिश्चित पण आहे. म्हणून हे समजलं माझं जीवन जे आहे ते प्रवास आहे, मी प्रवासी आहे. मी आलो कुठून आहे? आपण आलोय भगवंताच्या मागे. त्याला म्हणतात वैकुंठ. लास्ट पॉइंट. आता जायचं कुठे? आपण जिथून आलोय, आज नाही जायचं आहे. आम्ही जातो आमच्या गावात, आज जायचं नाही. पण माहित पाहिजे की जेव्हा वेळी आपली तुला कुठेही गेलं म्हणजे म्हटलं ओम असतो मा सत्य नाही, तमसो मा ज्योतिर्गम नाही, ज्योतिर्मा. त्या जगाला म्हणतात दुःखी लोक. काय म्हणतात? म्हणजे भगवत धाम आहे, त्याला म्हणतात अमर हो. अमर म्हणजे माझं मृत्यू होत नाही. त्याला अजून एक नाव आहे वैकुंठ धाम. काय म्हणतात? स्मशानभूमी नाही आहे. असं त्याला म्हणतो वैकुंठ धाम, ते स्मशानभूमी आहे. वैकुंठ धाम काय आहे? भगवान विष्णूंचं धाम, जे आपलंही गाव आहे. त्या म्हणा ना मुलेही देवा घरची. आणि ते म्हणतात तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा. ऐकलंय? तुम्ही हो साथी पुरे, तुम्ही सहारे, कोई ना अपना शिवा तुम्हारे पुरे. दया की दृष्टी सदा रखना, तुम्ही हो बंधू. बघा शेवटचं वाक्य सांगतो की जेव्हा हे समजेल आपला संबंध कुणाशी आहे? भगवंताशी, आपलं जीवन शुद्ध होईल आणि धन्य होईल, सुखी होईल. का? जगाचा मालक आपला कोण आहे? काय? जगाचा मालक कोण आहे आपला? हे समजलं नाही. आपण काय वाटतं आमची गाडी गरीब सर, म्हणजे पैसा नाही, आमची गाडी नाही, बंगला नाही. आपलं ज्ञान नाही आहे. आपण कुणाचे आहोत? आपण भगवंताचे आहोत. हे बेसिक ज्ञान तुम्हाला शक्ती बुद्धी सगळं देईल. शक्ती आम्ही माझा विश्वास कमजोर हो ना. पुढे काय? हम चले नेक रस्ते के हमसे भूल गई कोई. जेव्हा दाता कोणी माहित नाहीये, दाता कोणी आमदार खासदार, दाता कोण आहे? भगवंत. ते संबंध समजल्यानंतर भगवंताकडे आपण सगळी शक्ती बुद्धी घेऊ शकतो आणि जीवन महान बनवू शकतो. धन्यवाद सर, तुम्हाला वेळ.
शुभेच्छा आहे तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या जीवनासाठी, तुमच्या जीवनासाठी महान ठीक आहे. जगामध्ये जो आता सर्वात वेगाने पसरणारा जो रोग आहे तो म्हणजे डिप्रेशन. आणि डिप्रेशनच्या माध्यमातून बरेच नवीन नवीन रोगांची उत्पत्ती होते, निर्मिती होते. तर या डिप्रेशनला आणून पाहण्याचं जे काम करतं ते फक्त आपलं मन आहे. त्यावर सरांनी फार सुंदर असं व्याख्यान या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. मी आपल्या शहीद कष्ट महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री प्रवीण पोते सर यांना विनंती करतो की त्यांनी जगन्नाथ प्रभू यांचे श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करावा. माननीय श्री जगन्नाथ प्रभू यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्याला मन व त्यांना हाताळण्याचे जे कौशल्य याबद्दल बरंच छान मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीण पोते सर तसेच ज्येष्ठ शिक्षक एन व्ही पाटील सर, श्वेता पाटील मॅडम, सावंगे मॅडम, परत वसुधा शिंदे मॅडम, आपण सर्व विद्यार्थी मित्र व शिक्षकेतर कर्मचारी याचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगी फोटो घे. कोणाला काही बोलायचं असेल, विचारायचं असेल तर विचारू शकतो. मॅडम तू आमच्याकडे भेट. माझं पुस्तक आहे हिंदीमध्ये. धन्यवाद सर.